आहे मेन दिवस आपला हंडीचा. आणि आता वाजले सकाळचे 10. आम्ही आलो इथे आता मटकी तयार करायला हंडी. इथे ह्या 3 अंडे आपल्याला आज फोडायचे आहेत. 4 आणलेल्या आहे, 4 मधली 1 रात्री फोडली. आज ह्या 3 फोडायच्या आहेत आणि त्यात आम्ही तयारी करतोय. आणि अगं हा कालचा कृष्णा, काल तुम्ही बघितलंच आपल्या ब्लॉगमध्ये की हा म्हणजे कृष्णा बनला. काल रात्री ह्यानी पण हंडी फोडली घरामध्ये, तुम्ही बघितलंच. तर आता लहान पोरं खालती खेळतात हंडी. आणि आपली हंडी काय जास्त मोठी पण नसते, 3 तऱ्हेचीच असते. कारण की आपला शेड आहे, पत्रा आहे, त्याच्यामुळे एवढी मोठी लावता नाहीत. कारण की हा शेड आधी नव्हता तेव्हा लय मोठे म्हणजे सरी मोठी पोरं यायची ना, तेव्हा लय मोठी हंडी करायचो आपण. काय कुठे कृष्णा? हा बघ, हा बघ, हा बघ पोटा, हा बघ टी शर्ट वर. कुठे आहे, कुठे आहे? कोणाचा आहे कृष्णा? माझा आहे. कोणाचा आहे? कोणाचा आहे? कोणाचा आहे कृष्णा? बोल. ए तर चला आता तुम्हाला हंडी बनवतो आणि वरती लावू ना तेव्हा दाखवतो. आणि सर आपल्याला फुगेत ना ते वरती हँगला लावायचे. ते बघा ही फुगे, ही खाऊची पाकिट आहेत ना, ही केळी वगैरे आहेत ना, हे सर्व त्या हँगलला बांधायचे आहेत. मग आता ही सगळी तयारी करूया तेव्हा तुम्हाला भेटतो. चला. तर आताच आपली पहिली अंडी फोडली आपण आणि आता दुसरी अंडी बनवायला आलोय. तुम्हाला एक व्यक्ती दाखवतो, थांबा. हा बघा, हा सोम दाडवे. आता त्याच्याच पण वरना व्लॉग शूट करतोय मी. कुठचा फोन आहे रे? सॅमसंग S20. कुठचा? सॅमसंग गॅलेक्सी X20. भावाने नवीन फोन घेतलाय, कामाला जातो ना आता, स्वतःच्या पैशाने नवीन फोन घेतलाय. तर त्या फोनवरनं शूट करतो. आणि हा मला काल फोन करून बोलतो की मी नाही येणार आहे अंडीला, कारण की कामाला जातो, सुट्ट्या भेटत तर त्याला. आणि तो गणपतीसाठी म्हणजे सुट्ट्या म्हणजे गणपतीमध्ये सुट्ट्या पाहिजेत ना, त्यासाठी दिवसभरच होता कामामध्ये, तर त्यासाठी येणार नव्हता. तर आता अचानक डायरेक्ट आम्ही धर लावतो ना, तेव्हा डायरेक्ट आला आणि बोलतो की हा बघ मी आलोय वगैरे. ही बघा अंडी बनवते जिथं पोरं. हा बघा, हा याला तुम्ही बघितलं असेल, याला दिवाळीच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल. इकडा बघ,
नुसता पांढऱ्या पांढऱ्या. ह्याला पण तुम्ही बघितलं थर मध्ये कसा चढतोय, खालच्या पूर्ण असा जोर देतो जोर. खालच्याला मारतो, मी पण खालतो तर मला मारून टाकलं त्यांनी. आणि डायरेक्ट उडी मारतो, डायरेक्ट खालती स्पायडरमॅन डायरेक्ट उडी मारतो पोरांच्या अंगावरती. पहिल्यांदा दहंडी खेळायला आलाय आपण, पहिल्यांदा दहंडी खेळायला आलाय. दरवर्षी गावी असतो. याचे दात बघा, याचे दात बघा. हे बघा अंडी बघा. आता ही सेकंडला सांडी, एक अजून एक हांडी बाकी आहे. ही फक्त हांडी दाखवून नंतर ना मी पुढच्या ब्लॉगला करणार, डायरेक्ट एंड करत, कारण की काय अर्थ नाही राहणार त्या ब्लॉगला. तर चला ही अंडी फोडूया, मग ब्लॉग एंड करूया. चला शेवटपर्यंत ब्लॉग बघा. सोम दाडवे, तुम्हाला कसं वाटतंय त्या अंडीला खेळून? मस्त एकदम मजा. आता दरवर्षी प्रमाणे याही वर्षी देवावरनं आलेलो खेळायला, पण आता कामावर सुट्टी देत नव्हती. पण दादाला काहीतरी बोललो, दहंडी बिंडी खेळत नाही, घरातलं काम आहे. डोका करायचं थोडं रात्रीचं असतं, ते रात्रभर जागरण, तर सकाळी बोलू उठून येऊ कसा. आणि त्याला काहीतरी बोलून आलं, त्याला माहित नाही की दहंडी बिंडी खेळायला आलं, तर पाठवलं नाही. पण जाणार कधी येतो दिव्याला परत? रात्री जा ना उद्या, कसल्या कामाला जातोस? गणपती तुम्हाला कसं वाटतंय? आम्हाला एकदम भारी वाटतंय. आम्ही दरवर्षीप्रमाणे आमची हंडी साजरी करतोय. किती काही झालं तरी आम्ही आमचं मंडळ तोडू देणार नाही. दरवर्षी हंडी आम्ही चालूच ठेवू. तर धन्यवाद. तुम्हाला कसं वाटतं पहिल्यांदा दहंडी खेळायला आले? छान वाटते. परत वरती चढणार थरामध्ये आणि आम्हाला घेणार की नाही वरती खाली? ब्लॉग मध्ये बोललाय. इकडं ये, इकडं लपतोस काय? तुम्हाला कसं वाटते? मजा येते. मग आता वरती चढणार ना तू? आता ब्लॉग मध्ये बोललास, नाही बोललास नंतर. हा बोलतो मी वरती नाही चढणार, मी खालती राहील. दुसरं थर पण चढायला एवढा घाबरतो, कारण की पहिल्यांदा खेळायला आलाय. नेक्स्ट टाइम येणार की ना? आता तुझा फोन दाखव, भिजतो ना पाण्यात. वत प्रेम, पाणी वत, पाणी वत. चालू करायचं आता, दहंडी लावतात. चला झाला आपला ब्लॉग आहे, इथपर्यंतच होता. तुम्हाला नक्की आपला ब्लॉग आवडला असेल. अजून एक अंडी बाकी आहे, पण ती तुम्हाला दाखवणार नाही, कारण की आपला ब्लॉग आधीच खूप मोठा झालाय. अजून खूप मोठं तुम्ही बघतो ते कालपासून आपण कशा अंड्या फोडतोय. तर बघा ही लास्ट अंडीची तयारी करते तिथं पोरं. तर आता ब्लॉग वाढवत नाही मी. आणि तुम्हाला कशी वाटली आपली हंडी कमेंट करून नक्की सांगा. आम्हाला तर खूप मजा येते. पुढच्या वर्षी पण अशीच मजा येत राहणार आहे, दरवर्षी अशीच मजा येत राहणार आहे. जास्त पण मोठी नसते, 3 थराचीच असते, कारण की शेड आहे आपल्या मैदानामध्ये. आपण जास्त मोठी करू नाही शकत. आधी खूप मोठी असायची,
शेड वगैरे नव्हती ना त्यासाठी मोठी करून यायची मोठी म्हणजे हांडी लावायची. आता ना आता शेड म्हणून नाही लावत. तर चला चॅनलला सबस्क्राईब पण करा जेणेकरून आपले सर्वात पहिली नोटिफिकेशन तुम्हाला येईल ब्लॉग आला तर. आपल्या गणपतीचे आता ब्लॉग येतील बघितलं या ब्लॉगमध्ये पण की मंडप वगैरे सर्व झाले. तर टायमाला मी डेकोरेशनचे वगैरे पण ब्लॉग बनवत तर नक्की बघा. आणि चला मी इथंच म्हणजे बंद करतो ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या ब्लॉगला. या लुकला जरा इग्नोर करा आणि ती विसरले आता अवतरले घाल. चला बघा बाय बाय बोला रे बाय 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 बाय. ए बाय बाय बोल. चीन टपाक डम डम.